FM हॉस्पेट कर्नाटका कालच्या रात्रीमध्ये या टीमने कमाल केली। यासीन भाई यांचा संघ FM हॉस्पेट कर्नाटका आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अहमद भाई हे टीम क्षणी दर्जेदार ऑन साइड ला स्वागत केलंय। क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटचे, डीपला बसतील बॉल खाली, कॅच ड्रॉप, संधी आले, संधी मिळाले केतन मात्रेला, बाईक सम्राटला संधी देणं धोका उडताना दिसतोय विजय पावले। रिव्हर्स स्वीप केलाय, जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन, वेळेवर आपला पवित्रा बदलला आणि आपल्या संघासाठी 4 धावा जमा केला। बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार, चौकार। पावलेच्या विरुद्ध केतन मात्रेच्या बॅटमधून यावेळेस ओव्हर पिच बॉल होता, गॅप मोठा आहे, बॉल जाईल लॉंग ऑफ झोनच्या बाहेर। दबावाचा अभाव ज्याकडे आहे तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भाव खातो। लगातार दुसरा चौकार केतन मात्रेच्या बॅटमधून। केतन स्टार्ट करतो त्याची धुवाधार इनिंग। प्रेम त्यांच्या सातत्याने पाहायला मिळते। इक्वेशन 15 चेंडू 30। कमी गतीने टाकला, एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय, डीप मध्ये फिल्डर आहे आणि इथे पाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। तिसऱ्यांदा जीवदान मिळालेला आहे केतन मात्रेला। बॉल सीमा पारच म्हणावा लागेल, मिळतील 6 धावा षटकार। आता मात्र बॅकफुटला जात असताना पुल केला, पॉवरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल केतन मात्रेच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा। आणि या सामन्याची हवा काढून घेण्याची प्रतिज्ञा केतनने घेतली। केतन मात्रेच्या त्या ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मधल्या इनिंगची केतनला समोर अभिजित, परत एक वेळा तोच प्रयत्न, पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतली बाउंड्रीची भेट, बॉल सीमा पार, येतो षटकार। पवित्रा पाहायला मिळालाय, केतन झालाय भेबान। समर्पण 100%। परत रिव्हर्स स्वीप पाहायला मिळाला, गॅप मध्ये चाललाय, घरंगळत बॉल सीमारेषेच्या दिशेने 2 फिल्डर धावतात, तिसराही पोहोचलाय, सूर मारलाय, बॉल थांबणार नाही। बॉल सीमारेषा पलीकडे, बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजायला काही हरकत नाहीये। केतन मात्र पोहोचलाय आता 49 या आकड्यावर। सातत्याने पाहायला मिळते। प्रयत्न क्षेत्ररक्षकाचे चांगले होते पण त्या ठिकाणी प्रयत्न कमी पडले। 49 वर केतन मात्रे पोहोचला। सांघिक धावसंख्या FM हॉस्पेटची 82 जिंकण्यासाठी 7 चेंडू 5 ची गरज। 1 धाव पाहिजे केतनला। बॅकफुटला जात असताना हलक्यात टॅप केलंय, ग्रँड फिनाले मध्ये केतन मात्रे मॅन फ्रॉम वाकळण त्याने ठोकलंय अर्धशतक। वेल प्लेड केतन मात्रे।